नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या यूट्यूब चॅनेलवर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2021च्या ऑगस्ट महिन्यातील ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. येणाऱ्या ज्या काही मित्रांनो पुढील ज्या काही परीक्षा आहेत त्यांना याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर चला लेक्चरला आपल्या सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो की चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा करून घ्या. आमच्या चॅनेलच्या ज्या सिरीज आहेत, महाराष्ट्राची नदी प्रणाली, त्याच्यानंतर भारताची नदी प्रणाली, त्या सिरीजसुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याच्यावर अनेक प्रश्न आता एक्झामला विचारले होते. तसेच मित्रांनो या लेक्चरमध्ये खूप महत्त्वपूर्ण ज्या काही घडामोडी आहेत त्याच मी समाविष्ट केलेले आहेत, जेणेकरून प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती. तर चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. पहा, पहिली महत्त्वाची घटना पहा. वंदना कटारिया हिचं नाव सध्या चर्चेत आहे. आता ही वंदना कटारिया कोण आहे तर तिचं राज्य आहे उत्तराखंड. तर हिनं काय केलं होतं की ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात तिनं हॅट्रिक केली होती, म्हणून ती सध्या चर्चेत आहे. आणि सध्या उत्तराखंड राज्याने तिला आपले ॲम्बॅसिडरसुद्धा तिला केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न मित्रांनो, वंदना कटारिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे, किंवा तिचं राज्यसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तिचा खेळसुद्धा पहा, हॉकी हा तिचा खेळ आहे. पुढची महत्त्वाची बातमी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन समिट ही सध्या लंडन या शहरात झाली आणि त्याचा सहअध्यक्ष केनियासुद्धा होता. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी की 100% वॅक्सिनेशन झालेले शहर भुवनेश्वर आहे. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कोरोनाचा सध्या तुम्ही पाहत आहेत परीक्षेत किती प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे 100% वॅक्सिनेशन झालेले शहर म्हणजे पहिले भुवनेश्वर आहे. आलं लक्षात. आता ऑलिम्पिकशी रिलेटेड काही माहिती. तर आपलं मागचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल, ऑलिम्पिक 2020चं जर तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल, त्या लेक्चरमध्ये सुद्धा मी हा क्लिअर केलं होतं की PV सिंधू जिचं राज्य आहे तेलंगणा, तर ही पहिली अशी महिला बनली आहे जिनं 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं आहे. 2016मध्ये जे ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये तिनं सिल्वर मेडल मिळवलं, आणि 2021मध्ये ज्याला की आपण 2020 ऑलिम्पिक ओळखतो, टोकियो ऑलिम्पिक, तर त्यामध्ये तिनं ब्रॉन्झ पदक मिळवलं आहे. अशी पहिली भारताची महिला आहे. आणि तुम्हाला जर विचारलं परीक्षेत की ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवणारी महिला कोण, तर कर्ला मल्लेश्वरी, तिनं हे पदक मिळवलं होतं. आता पुढची बातमी पहा, ई-रुपी. आता ई-रुपी हे काय आहे तर ई-रुपी आहे पहा, ई-रुपी विषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. पहा, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी टू लॉन्च डिजिटल पेमेंट सोल्युशन ई-रुपी ऑन 2 ऑगस्ट, म्हणजे 2 ऑगस्टला हे लॉन्च केलं त्यांनी, डिजिटल पेमेंट सोल्युशन. आता याचं काय काम आहे पहा, हे एक कॅशलेस अँड कॉन्टॅक्टलेस इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. ते कॅशलेस अँड कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी हे वापरलं जातं. आणि ते तयार कुणी केलं पहा, कुणी तयार केलं आहे ते तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तुम्हाला दिसत नसेल, थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. पहा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यानं ते तयार केलं आहे, आणि त्याचं उद्घाटन 2 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेत. आता आणखीन काही त्याच्याविषयी माहिती की पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई-रुपीचं उद्घाटन आयोजित करण्यात आलं. तर ई-रुपी डिजिटल पेमेंट हे प्लॅटफॉर्म कॅशलेस विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, ते कॅशलेस आहे आणि संपर्करहित म्हणजे कॉन्टॅक्टलेस माध्यम असल्याने कार्यालयानं म्हटलं आहे. तर कोणतं असं जर विचारलं तुम्हाला, असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे जे नरेंद्र मोदींनी 2 ऑगस्टला त्याचं उद्घाटन केलं, तर ई-रुपी आहे ते, आणि कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस. लक्षात आलं. पुढचा पहा, एक महत्त्वाचा प्रोजेक्ट निस्सार प्रोजेक्टविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. आता निस्सार प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे ते पहा. निस्सार प्रोजेक्टविषयी आपल्याला माहिती पाहिजे. तर निस्सार इज अ जॉईंट प्रोजेक्ट बिटवीन नासा अँड इस्रो, म्हणजे भारताचं जे काही इस्रो आहे, इस्रो आणि नासा या दोघांच्यामधील हा करार आहे.
तर कशा बाबतीत आहे, तर अर्थ इज नेवर बिफोर रिझोल्युशन विल ऑब्झर्व अर्थ मोस्ट कॉम्प्लेक्स प्रोसेस. म्हणजे ज्या काही पृथ्वीवर ज्या काही आपत्ती येणार आहेत, जी काही स्पेसमधली जी काही संकट असतात किंवा जे काही भूकंप येतात, ज्वालामुखी येतात, तर त्याच्याशी निगडीत एक सॅटेलाईट ह्या इस्रो आणि नासा हे दोघे मिळून पाठवणार आहेत. आणि तो सॅटेलाईट कसा असणार आहे पहा. सॅटेलाईट निस्सार विल वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह सॅटेलाईट, म्हणजे सर्वात महाग सॅटेलाईट, जगातील सर्वात महाग सॅटेलाईट इस्रो आणि नासा हे स्पेसमध्ये पाठवणार आहेत. आणि याचं काय करणार आता, हा कसा ऑपरेट कसा होतो पहा. तर ऑपरेट कसा होतो, तर ड्युअल फ्रिक्वेन्सीवर हा ऑपरेट होतो. मगाशी आपण पाहिलं. आता हा सॅटेलाईट कशासाठी आहे, तर मगाशी सांगितलं व्होल्कॅनोज, अर्थक्वेक, म्हणजे ज्या काही आपत्ती वगैरे आहेत तुम्ही इकोसिस्टीम, तर याच्याचे ते आपल्याला सतर्क करणार किंवा त्याचं रिसर्च करणार त्याच्या संबंधित हा सॅटेलाईट आहे. आणि हा कधी लॉन्च करणार आहेत, तर डिसेंबर 2021मध्ये. आणि कुठून करणार आहेत, तर सतीश धवन स्पेस सेंटर ऑफ इंडिया. आलं लक्षात, कुठून करणार आहेत, सतीश धवन स्पेस सेंटर ऑफ इंडिया. आता इस्रोची तुम्हाला स्थापना माहिती आहे. इस्रोची स्थापना कधी आहे, तर 1969ला 15 ऑगस्ट 1969ला त्याची स्थापना आहे. पुढील महत्त्वाची बातमी पहा. सध्या आत्ताच केंद्र सरकारनं एक नवीन नियुक्ती केली, ती म्हणजे CGA. आता CGA आणि CAG तुम्ही फरक लक्षात घ्या. कंट्रोलर, आता CGAचा लॉंग फॉर्म आपण पहिल्यांदा पाहू, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट, लक्षात आलं. आणि CAGचा लॉंग फॉर्म पहा, कंट्रोलर अँड ऑडिट जनरल. सध्या हे कोण आहेत, गिरीशचंद्र मुर्मू आहेत. आणि सध्या जी सरकारनं अपॉइंटमेंट केली आहे ती म्हणजे CGAची. एक नंबर CGAचे अकाउंट नियुक्ती केली. आता ती कोण आहेत पहा व्यक्ती, 25वी व्यक्ती आहेत ते आहेत दीपक दास यांची कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटपदी नियुक्ती केली आहे केंद्र सरकारनं. महत्त्वाचा एक पुरस्कार आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार. आता हा कुणाला दिला, तर सायरस पूनावाला यांना दिला. सिरम इन्स्टिट्यूट संबंधित ही व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेनिस विजेता पुरुष कोण. आपण टेनिसविषयी ज्या काही 4 महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा आहेत त्या कोणकोणत्या, तर अमेरिकन, USA, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर फ्रेंच आणि विम्बल्डन. ह्या 4 महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला टोकियोविषयीसुद्धा विचारलं जाऊ शकतं परीक्षेत. 2021मध्ये या तिन्ही स्पर्धांचा विजेता कोणकोणत्या, तर ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, विम्बल्डन या तिन्ही स्पर्धांचा विजेता नोवाक जोकोविच आहे. कोण आहे, नोवाक जोकोविच. आणि सध्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2021 ह्या चालू आहेत. याचा विजेता कोण ठरतो आहे आपण पाहूया. आता ही फायनल जे होणार आहे ते जोकोविच आणि मेदवेदेव या दोघांच्यामध्ये ही फायनल होणार आहे. आता त्याचा विजेता कोण आहे तो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. तर टोकियो ऑलिम्पिकचा टेनिसमधला विजेता कोण आहे, तर अलेक्झांडर झेरेव. आणि तो कोणत्या देशाचा आहे, तर जर्मनी या देशाचा आहे. मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. पुढे पहा, हायेस्ट मोटरेबल रोड जर तुम्हाला परीक्षेत विचारलं तर कुठे आहे, सध्या लडाखमध्ये तयार केला. BROनं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं सध्या तयार केला आहे तो. अर्थक्वेक वॉर्निंग ॲप, म्हणजे भूकंपाविषयक माहिती आपल्याला अर्थक्वेक वॉर्निंग ॲप सतर्क करण्याचं ॲप कोणी केले, तर उत्तराखंड या राज्यानं लॉन्च केलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसलेंना दिला. बेस्ट सिटी फॉर स्टुडंटसाठी एक सर्वे QSनं केला आणि त्यामध्ये बेस्ट सिटी फॉर स्टुडंट कोणतं शहर ठरलं, तर लंडन शहर ठरलं. स्कॉच अवॉर्ड ईज ऑफ डुईंग बिझनेस कोणत्या राज्याला मिळाला, तर पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. आणि पुढचा प्रश्न, वॉटर प्लस सर्टिफाईड सिटी कोण ठरलं, तर इंदोर ही सिटी ठरली. पुढील एक खूप महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता कोणत्या नावानं ओळखणार, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावानं ओळखला जाणार. आणि सध्या
ध्यानचंद पुरस्कारसुद्धा एक दिला जातो, पण तो तसाच चालू राहणार आहे. फक्त राजीव गांधी खेलरत्नचं नाव सध्या बदललं आहे. आता या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर 1992ला सुरुवात झाली होती. पहा, याची सुरुवात 1992ची आहे. आणि आता सध्या 2020ला कोणाकोणाला दिले पहा हे पुरस्कार. 2020ला पहिली व्यक्ती आहे रोहित शर्मा, त्याच्यानंतर मरियप्पन थंगवेलू, मनिका बत्रा आणि लास्ट आहे विनेश फोकट आणि राणी रामपाल यांना 2020मध्ये हे पुरस्कार दिलं होतं. आणि पहिला विजेता कोण होता? बुद्धिफलक खेळातला आपला 1992ला विश्वनाथ आनंद याचा विजेता पहिला ठरला होता. आता 2 पुस्तके 1 ऑगस्ट महिन्यात रिलीज झालीत, ती म्हणजे बालाकोट एअर स्ट्राईक. बालाकोट एअर स्ट्राईक एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आणि त्याचे लेखक आहेत मनन भट. कोण आहेत? मनन भट. आता बालाकोट एअर स्ट्राईक कधी झाला होता तर 26 फेब्रुवारी 2019ला झाला होता. आणि दुसरं पुस्तक म्हणजे द अर्थ स्पिनर आणि याच्या लेखिका आहेत अरुंधती रॉय. अरुंधती रॉयची भरपूर पुस्तकं तुम्हाला परीक्षेत विचारली जातात. त्याच्यातील 2021ला लॉन्च झालेलं कोणतं तर द अर्थ स्पिनर. आता झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली, ती म्हणजे धृती बॅनर्जी यांची नियुक्ती झाली आहे. कशासाठी तर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. पुढील पहा, महिलांच्या विषयी एक आहे घडामोड. द फर्स्ट वुमेन ऑफिसर अपॉइंटेड बाय ITBP इन द वॉरसाठी 2 महिलांची नियुक्ती केली, म्हणजे या वॉरमध्ये सुद्धा कार्यरत राहू शकतात. त्या म्हणजे प्रकृती आणि दिशा या दोघींची नियुक्ती केली. आणि कुणी केली तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स याने ती नियुक्ती केलेली आहे, पोलीस फोर्स. पुढची एक महत्त्वाची घटना ती म्हणजे CSIR. आता CSIR म्हणजे काय तर CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांनी दिव्य नयन एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. एक वस्तू किंवा एक ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट त्यांनी तयार केलं, मशीन तयार केलं. आता त्याचं कार्य काय तर जे काही लोक पाहू शकत नाहीत, अंध लोक जे आहेत त्यांना रीडिंग करण्यासाठी रीडिंग मशीन त्यांनी तयार केलेलं आहे. कुणासाठी तर व्हिज्युअल इम्पेअर्ड म्हणजे अंध व्यक्ती त्यांच्यासाठी. आणि याचं नाव काय आहे तर दिव्य नयन असं त्याचं नाव आहे. पुढील काही महत्त्वाच्या घडामोडी पहा. डिफेन्स एक्सपो 2022 कुठे होणार आहे? गांधीनगर. आणि याच्या आधीचा कुठे झाला होता तर लखनौला झाला होता आय थिंक. त्याच्यानंतर पुढे पहा, मिलिटरी गेम 2021 कुठे होणार आहेत? रशियात होणार आहेत. नॅशनल जॅव्हलिंग थ्रो डे 7 ऑगस्टला. 7 ऑगस्टच का? कारण 7 ऑगस्टला नीरज चोप्रानं जॅव्हलिंग थ्रोमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये. म्हणून 7 ऑगस्ट हा नॅशनल जॅव्हलिंग थ्रो डे म्हणून साजरा केला जातो 2021पासून. पुढे पहा, एलिफंट डे 12 ऑगस्ट. आणि 12 ऑगस्ट आपण कशासाठी ओळखला जातो सांगा पाहू. तर 12 ऑगस्ट आपण इंटरनॅशनल यूथ डे म्हणूनसुद्धा ओळखला जातो. आणि 12 जानेवारी आपला नॅशनल यूथ डे आहे, 12 जानेवारी. पुढचा पहा, न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं तर कर्नाटक. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2019ला सरकारनं आणली होती आणि त्याचं स्वीकार करणारं पहिलं राज्य कर्नाटक आहे. पुढील एक महत्त्वाची लष्कराशी संबंधित एक चालू घडामोडी विषयक माहिती ती म्हणजे 25वी एडिशन झाली मलाबार या युद्ध सरावाची. मालाबार नेव्ही एक्सरसाइज आहे. आता कोणत्या देशांमध्ये? क्वाड देश. आता क्वाड देश कोणकोणते तर इंडिया पहिला देश आहे इंडिया, दुसरा आहे USA, तिसरा आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे जपान. आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये पहिल्यांदा सहभागी झाला आहे. 1992पासून हा सराव केला जातो. 2000 इंडिया आणि USAमध्ये हा सराव केला जायचा. अमेरिका या दोघांच्यामध्ये व्हायचा. 2015ला यामध्ये जपान सामील झाला आणि सध्या ऑस्ट्रेलियासुद्धा यामध्ये सामील झाला आहे. आणि त्याची 25वी एडिशन सध्या पार पडली 26 आणि 29 ऑगस्ट 2021ला.
अशा प्रकारे मित्रांनो ज्या काही ऑगस्ट महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण पाहिल्या आहेत. आता पुढच्या लेक्चरमध्ये अशाच काही आपण तुमच्यासाठी घडामोडी घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनेलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनेलची. त्या लिंकवर जाऊन तुम्ही PDF याची मिळवू शकता. तसेच नोट्स वगैरे काय असतील त्या तुम्ही मिळवू शकता. तर नक्की आमच्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा तुम्ही जॉईन करा. थँक्यू.